गुरुजींनी त्यांना सहज विचारले, स्वामीजी तुम्ही कोण आहात? हे तुम्ही जाणले आहात का? तेव्हा ते म्हणाले, होय. मी आता जाणतो आहे. या स्वामीजींच्या उत्तराने गुरुबंधूंना चूप राहावे लागले. विवेकानंदांच्या जगातील आगमना एवढेच त्यांचे प्रस्थानसुद्धा आश्चर्यकारक होते. पंचांगापर्यंत त्यांनी आपल्या लीला समाप्ती करता एक शुभ दिवस निश्चित केला. तो दिवस होता 4 जुलै 1902. त्यांनी या दिवशी सकाळी 3 तास ध्यान केले. तिसऱ्या प्रहरी दुपारनंतर तरुण संन्याशाकरता संस्कृत व्याकरण आणि वेदांताचा वर्ग घेतला. त्यात आपल्या एका गुरुबंधासमोर लांबवर फिरून आले. त्याच्या अंतिम क्षणासंबंधी भगिनी निवेदिताने जे कथन केले आहे ते असे. ते संध्याकाळी फेरी म्हणून आले तेव्हा संध्याआरतीच्या घंटा वाजत होती. ते स्वतःच खोलीत गेले. गंगेच्या दिशेने मुख करून ध्यान करण्यास बसले. ते अंतिम ध्यान होते. नंतर त्या ध्यानाचा पंखावर आरूढ होऊन त्याने आत्मबोध इतक्या उच्च स्तरी गेला की तिथून परत येणे शक्य नव्हते आणि त्याच्या देह घड्या पडलेल्या कपड्याप्रमाणे भूमीवर विसरल्या होत्या. स्वामी विवेकानंद आपल्या एकाच सेवक शिष्याशी जे अखेरचे शब्द बोलले ते असे, मी तुला हाक देईनपर्यंत वाट पहा आणि ध्यान कर. निर्मळ शांतता. अजून तुम्हाला ऐकायचं असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बरेचसे लोक व्हिडिओ बघतायत पण कमेंट्स आणि लाईक करत नाही. चला, माझं आव्हान करणं काम, तुम्ही ते स्वीकारणं न स्वीकारणं हे तुमचं काम असो. ध्यान आणि त्याची पद्धती वेदांतुसार ध्यान जास्त सर्व पोचवा ही नम्रतेची विनंती आहे. टेलर शिबिरातील 2 मे 1900 रोजी स्वामीजींनी पहिले रात्र व दुसरा प्रसंग हे सारे दृश्य अद्याप माझ्या डोळ्यापुढे उभे राहते. दुसऱ्यांदा उभे आहेत, शेकोटीच्या ठेंग्यामधूनच उडत आहात आणि वर आकाशात द्वितीयचे चंद्रकोर उगवलेले आहेत. त्यांच्या व्याख्यानाच्या प्रदीर्घ काळामुळे ते थकून गेले होते, परंतु त्यांनी तेथे अंमळ विश्रांती मिळाली त्यामुळे आनंदात होतो. ते म्हणाले, आपण जीवचा ग्रंथ अरण्यात उघडतो आणि तेथेच तो संपून बंद करतो, परंतु या दोन्ही अवस्थेचे मध्ये अनुभवाचे कवडे भांडार भरलेले आहे. त्यानंतर थोडा वेळ बोलणे झाल्यावर आमची नेहमी ध्यान धरण्याची वेळ झाली. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही कशाचे ध्यान करा, पण मात्र सिंहाच्या हृदयाचे ध्यान करणारा तसे केल्याने सामर्थ्य प्राप्त होते. त्या दिवशी ध्यानाने आम्हाला प्राप्त झाले आनंद, शक्ती आणि शांती याचे कधीच वर्णन करता येणार नाही. आम्ही पाहिलेले स्वामी विवेकानंद, इडा अन्सेल, प्रथम आवृत्ती, पृष्ठ 376. ईश्वर का? मला केवळ पुष्कळ वेळा विचारण्यात आले आहे की तुम्ही जा जुनाट ईश्वर गॉड शब्द का वापरत असता. याला माझे उत्तर असे की आहे की या विश्वव्यापी चैतन्याचा निर्देश करण्यासाठी जितके म्हणून शब्द उपयोगात आणले गेले त्यात सर्वात ईश्वर हा सगळ्यात चांगला, सगळ्यात संपर्क शब्द आहे. आपला आशय व्यक्त करणे तो सर्वोत्तम शब्द आहे. त्यासाठी त्याच्या परीक्षा चांगला शब्द तुम्हाला शोधूनही सापडणार नाही, कारण मानवाच्या समस्त आशा, समस्त आकांक्षा आणि समस्त सुखी या शब्दात केंद्रित झाले आहेत. त्याचा शब्द बदलणे अगदी अशक्य आहे. असे असले शब्द संत महात्म्याने घडवलेले त्यांना त्यांच्या सार्थात, त्यांच्या तपश्चर्यात प्रत्यक्ष साक्षात झालेला होता. हळूहळू ते शब्द समाजात प्रसिद्ध झाले. अज्ञ लोक त्यांना उपयोग करू लागले आणि परिणामी या शब्दाचा गैरवार्थ आणि महत्त्वाचा लोप झाला. ईश्वर शब्द अगदी स्मरणातील कालापासून वापरला जात आहे आणि त्या विश्वव्यापी चैतन्याची कल्पना त्याशी निगडीत होऊन लागली गेली आहे. जे काही थोर आणि आहे, काही पवित्र आहे ते सारे शब्दाच्या निगडीत होऊन गेले आहे. कोणी एकजण मूर्ख तो शब्द बरोबर नाही असे म्हणतो. एवढ्यावरून आपण तो फेकून द्यायचा असेल तर नाही ना. मग तुम्ही दुसरी कोणी ढुंडाचारी उभा होईल आणि म्हणेल माझा शब्द घ्या, आणखी कोणी उपटसुंबा उपटेल आणि म्हणेल माझा शब्द घ्या. अशाने आपल्या मूर्खपणाचा अर्थहीन शब्दाचा तर काहीच अंतर राहायचं नाही. म्हणून मी म्हणतो, या जुन्या शब्दाचा उपयोग करा, फक्त त्याच्या खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग करा. त्यावर चढलेलं खुळचट समजूचे कीटण दूर करा आणि या प्रचितीने महान शब्दाचा खरा अर्थ नीट समजून घ्या.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कमेंट्स करा.